चंद्रपूरचं तापमान आज देशात सर्वोच्च तर जगात चौथ्या क्रमांकावर चंद्रपुरात 44.6 अंश तापमानाची नोंद। धुळ्यात आज 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। तापमान वाढल्यानं दुपारच्या वेळी घराबाहेर पडू नका, जिल्हा प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। नांदेडमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढल्यानं काकडीच्या भावात वाढ। पुण्यात उपनगरात पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च। वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरातील भागात टँकरनं पाणी पुरवठा। पाणीपट्टी भरू नये, टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप। इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम दरेवाडी गावात घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपेट। विहिरींनी तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून वणवण। यवतमाळच्या गहुली हेटीमधील पाण्याची बिकट समस्या। 1 किलोमीटर अंतरावरून आणावं लागतं पिण्याचं पाणी। पाणी टंचाई निकाली काढण्याची मागणी। मुंबईत महावितरणचा भांडूप परिमंडळात देखभाल दुरुस्तीला वेग। पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण कमी होईल, महावितरणचा दावा। नवी मुंबईतून अवघ्या 17 दिवसात 831 टन हापूस आंबा निर्यात। अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपचीही हापूस आंब्याला पसंती। समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ, शेवटच्या भागाचं उद्घाटन 1 मे रोजी होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता। ठाण्यात बेकायदा फलक हटवण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही सुरू। ठाणे महापालिका क्षेत्रात 422 फलकांवर कारवाई। अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती यांच्या समन्वयानं कारवाई। मुंबई विमानतळ 8 मे रोजी बंद राहणार। मान्सूनपूर्व देखभालीसाठी विमानतळ 6 तासांसाठी बंद राहणार। देशभरात सौर ऊर्जेवर चालणारी शीतगृहांची सुविधा उभारणार। कमी खर्चात शेतकऱ्यांनाही उपलब्ध होणार, ESLची माहिती।